तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ज्या युनियन ऑफ सेटच्या बाकी होत्या. एकदम सोप्या प्रॉपर्टीज आहे. बघा, समजा हा माझा सेट आहे ए, हा माझा सेट आहे बी. सेट एला केला मी ब्लॅक कलरनी, सेट बीला केला आहे रेड कलरनी. तर हा कॉमन एरिया कशाचा राहणार आहे? ए इंटरसेक्शन बीचा. आता युनियन म्हणजे काय होते? कमीत कमी एक तरी कलर पाहिजे. ठीक आहे. मग जर मी आधी ए सोबत बीचे युनियन घेतलं तर काय मिळणार मला? ए युनियन बी. तेच जर समजा मी बी सोबत एचं युनियन घेतलं तरी काय भेटणार आहे? बी युनियन ए. आता बघा दोन्ही केसमध्ये मी आधी ब्लॅक कलर केला, नंतर रेड कलर केला, तरी हा पूर्ण एरिया काय झाला आहे? कलर झाला आहे. तेच जर मी उलटं केलं, आधी रेड कलर केला नंतर मग ब्लॅक कलर केला, तरी पण सेम एरिया काय होणार आहे? हायलाईट होणार आहे. म्हणजे बेसिकली ए युनियन बी करा का बी युनियन ए करा, काय होणार आहे? सेम आन्सर येईल. ठीक आहे. सो पहिली प्रॉपर्टी ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. दुसरी प्रॉपर्टी बघा, तर माझ्याकडे ऑलरेडी एक सेट आहे, मी त्याचं युनियन त्याच्यासोबतच घेतला. ठीक आहे. समजा आता हा सेट आहे, याला मी एकदा ब्ल्यू कलरने कलर केला. ठीक आहे. नंतर मी त्याला ब्लॅक कलरने कलर केला. तर शेवटी कोणता एरिया कलर झाला आहे? एच कलर झाला आहे ना. म्हणजे देअरफॉर ए युनियन ए काय असणार आहे? एच असणार आहे. ठीक आहे. सेम प्रॉपर्टी थर्ड केस. आता समजा थोडं चेंज करू आपण की हा माझ्याकडे ए सेट आहे आपल्याकडे ऑलरेडी. ठीक आहे. माझ्याकडे आहे हा ए सेट. मी याला डिलीट करतो, परत ड्रॉ करतो दुसरा. समजा माझ्याकडे हा ए सेट आहे आणि हा सेट मी पुट केला ऑलरेडी कशामध्ये? युनियनमध्ये. फक्त दोनच सेट लिहिले आहे. चला मी युनियनला करतो रेड कलर. माझं युनियन काय झालं आहे? रेड कलर. आणि जो माझा सेट आहे ए त्याला मी केला आहे ब्ल्यू कलरने. जो माझा सेट आहे ए त्याला मी काय केला आहे? ब्ल्यू कलरने. तर आता बघा प्रॉपर्टीज की ए सोबत जर मी युनियन यू घेतला, युनियन केला म्हणजे काय? दोघांपैकी जे कलर असेल तो आपल्याला पाहिजे. दोन्ही कलर असले पाहिजे. दोन्ही म्हणजे दोनपैकी एक जरी कलर असला तरी आपण तो आपल्या युनियनमध्ये घेतो. तर बघा मोठा कुठला एरिया जो कलर झालेला आहे? ब्ल्यू ऑलरेडी कलर झाला आहे, सोबत रेड पण झाला आहे. तर टोटल कलर एरिया किती झाला आहे? यू. सो देअरफॉर ए युनियन यू किती होते? यू होते. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. गोष्ट नंबर 4, ए सोबत जर आपण फाय म्हणजे काय होते? नल सेट. जिथं काही एलिमेंट राहत नाही, जिथं काही एलिमेंट नाही त्यासोबत जर कलर केला तिथं काहीच नव्हतं, मग त्याच्यासोबत ए आला, तर दोघं मिळून काय बनलं? शेवटी एच बनला. सिंपल आहे. आणखी एक प्रॉपर्टी आपल्याकडे असते की समजा ए सोबत आपण बीचा युनियन घ्या, नंतर सीचा युनियन घ्या, किंवा एचा नंतर घ्या आधी बी आणि सीचा युनियन घ्या. बेसिकली हीच प्रॉपर्टी आहे दुसरी. फक्त इथे आपण काय केलं आहे? याला एक एलिमेंट पकडला, याला दुसरा पकडला आहे, याला पहिला पकडला, याला दुसरा पकडला आहे. ती सेम प्रॉपर्टी इथे पण अप्लाय होते. हे झालं आपलं युनियनच्या बेसिक प्रॉपर्टीज. आणखी काय बाकी राहिलं आपल्याकडे जे आठवत असेल तुम्हाला? बघा इथून तुम्ही आणखी गोष्ट काढू शकता. हा जो ए इंटरसेक्शन बी आहे तो कशामध्ये आलेला आहे? एचा पार्ट आहे. सो इट इज सबसेट ऑफ ए. इथून तुम्हाला हे पण माहीत पडेल की हा ए आहे, हा ए पूर्ण कशाचा सबसेट आहे? जरी हा ब्लॅक कलर आहे पण ब्लॅक कलर कशामध्ये आला आहे? पूर्ण कलरमध्ये. पूर्ण कलर म्हणजे काय झाला? ए युनियन बी. याला तुम्ही उलटं पण म्हणू शकता की जर तुमच्याकडे ए इंटरसेक्शन बी आहे तो कशाचा पार्ट बनला? शेवटी बीचा पार्ट बनला होता. आणि बी कशाचा पार्ट आहे? पूर्ण ए युनियन बीचा. बरोबर. ठीक आहे. हे झालं आपल्या बेसिक प्रॉपर्टीज कशाच्या? युनियनच्या. युनियनमध्ये लक्षात ठेवा, युनियनमध्ये काय असते? आपल्याला कॉमन एलिमेंट नसते. ते तर असते सोबत कुठल्याही सेटचे एलिमेंट सर्व असले पाहिजे. जे तुमच्याकडे जेवढे ए आणि बी मधले जेवढे एलिमेंट आहे सगळे मिळून काय बनते? युनियन बनते. मग तो युनियन ए सोबत बीचा घ्या किंवा बी सोबत एचा घ्या, शेवटी काय होणार आहे? दोघांचे एलिमेंट काय होणार? एका सेटमध्ये येईल. तर दोघांचे एलिमेंट एका सेटमध्ये आले म्हणजे ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही. तर असं समजतो मी तुम्हाला की हे समजलं असेल. त्याच्यानंतर आपण नंबर ऑफ एलिमेंट्स बघू एखाद्या सेटमध्ये कसे काउंट करतात, आणि त्यानंतर आपण ॲक्च्युअल क्वेश्चन्सवर जाऊ की याच्यावरचे क्वेश्चन्स बनतात कसे. हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे, बऱ्याच एक्झाममध्ये पण विचारलं जातं. ठीक आहे. चलो थँक्यू. समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा.